भाजपाला आंदोलक पाठवण्याची गरज पडत नाही। कोणत्या पक्षाचे, कोणत्या घटकाचे याचा विचार न करता उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना तात्काळ भेटायला हवं होतं। ते आंदोलकांना भेटले नाहीत याचं कारण स्पष्ट आहे। कारण उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातल्या एका पत्रकार परिषदेत केली। आम्हाला असं करायची गरजच पडत नाही, कारण मराठा समाज हा वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करतात आणि समाजाचे जे प्रतिनिधी गेले असतील उद्धव ठाकरेला भेटायला, तर उद्धव ठाकरेंचं पहिलं काम होतं की त्या समाजाच्या कोणत्या पक्षाच्या आहे, कोणत्या घटकाच्या आहे हे न विचार करता उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना भेटायला पाहिजे होतं। ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत। जेव्हा देवेंद्रजीच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं तेव्हा हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं, पण उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ते मांडलं गेलं नाही। सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा अंतिम केस सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरे सरकार झोपलं होतं। 2 उत्कृष्ट चांगले वकील लावले असते आणि मांडलं असतं, मांडणी केली असती तर मराठा आरक्षण गेलं नसतं। जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकांना का भेटतील? त्यांना लोकांना भेटायला त्या ठिकाणी काही तर नाक पाहिजे। त्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरे हे कधी मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते, ते कधी राहणारे नाही आणि त्यांना काही घेणं देणं नाही। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं ते सुप्रीम कोर्टात टिकवताना उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण ज्या पद्धतीने मांडायला हवं होतं ते मांडलं गेलं नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला। तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम केस सुरू असताना उद्धव ठाकरे सरकार झोपलं होतं का, असा बोचरा सवाल देखील बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला। 2 चांगले वकील लावले असते, चांगल्या पद्धतीने तो विषय मांडला असता तर आरक्षण गेलं नसतं, असंही ते म्हणाले। जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकांना का भेटतील, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। त्यांना आंदोलकांना भेटायला नाक राहिलेलं नाही। उद्धव ठाकरे कधीही मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते, राहणारही नाहीत, असंही ते म्हणाले। या सगळ्याच प्रश्नाबाबत त्यांना काहीच देणं घेणं नाहीये। उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची जी अवहेलना केली आहे ती योग्य नसल्याचंही बावनकुळे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।